आरोग्य हक्क समिती नवी मुंबईच्या वतीनं ॲडव्होकेट मंगला घरत मॅडमच्या नेतृत्वाखाली आज आम्ही माननीय महानगरपालिका आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि प्रामुख्याने 3 मागण्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। त्यात पहिली मागणी अशी आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी जी सर्वसामान्यांसाठी 5 लाखाची इन्शुरन्स स्कीम जाहीर केलेली आहे त्या नव्या मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये लागू व्हावी ही आमची पहिली मागणी आहे। त्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना ज्या चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट म्हणजे वाईट वर्तणूक दिली जाते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ती देण्यात येऊ नये, त्यांच्याशी सौजन्याने वागावं अशी दुसरी मागणी केलेली आहे। आणि तिसरी कॅथलॅब आणि सुसज्ज पॅथॉलॉजी चालू करावी अशा 3 मागण्या घेऊन आज आमचं शिष्टमंडळाने भेटलं होतं। आयुक्तांनी याच्यावरती काय प्रतिक्रिया दिली? आयुक्त साहेबांनी या निवेदनाचं वाचन केलं, आज सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांनी आरोग्य खात्याला अशा प्रकारे मदत करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। आजच्या या शिष्टमंडळामध्ये कॉम्प्युटर इंजिनियर कृष्णा सावंत साहेब, शुभम नवले, ॲडव्होकेट मंगेश चव्हाण, सागर मटकर सगळे आणि उज्ज्वला मंगला घरत मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आज आम्ही भेट घेतली होती आणि पालिकेने तत्वतः यशस्वीरित्या आम्हाला मदत करण्याचं मान्य केलेलं आहे।